अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीनं मागवून 8 दिवसात आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आलेत। जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावासंदर्भात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले का, अशी विचारणा जिल्हा परिषदेतील उद्धव सेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी केली। त्या अनुषंगानं येत्या 8 दिवसात पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। मजलापूर, जलालाबाद येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणीही दातकर यांनी केली। जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, सत्ता पक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य गोपाल दातकर, डॉक्टर प्रशांत आढाव, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, मीना बावणे आदी सदस्यांसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते।